जय हरी. एकादश स्कंध भाग 188. नाथ महाराज एकांत भक्तीबद्दल आपल्याला आज माहिती देत आहेत. ती अशी की राजकारणामध्ये अशी एक राज्य पद्धती असते की जिच्यामध्ये राजकीय सत्ता मुठभर लोकांच्याच हातात केंद्रित झालेली असते. त्याचप्रमाणे परमार्थामध्येही काही पंथ असे असतात की त्यामध्ये अगदी थोड्या लोकांना प्रवेश मिळतो. योग मार्ग, ज्ञान मार्ग, तंत्र मार्ग हे अशापैकी समजावे. पण संतांचं हृदय इतकं उदार असतं की राजकारणातील लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला राजकीय अधिकार असतो त्याचप्रमाणे परमार्थात देखील प्रत्येक व्यक्तीला भगवंताचा अधिकार असतो असं ते मानतात. भक्तिमार्ग ही परमार्थातील लोकशाही होय. भक्तिमार्गाचा हा विशेष नाथांनी इथे स्पष्ट केलेला आहे. कसा तर उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या दृश्याच्या तिन्ही अवस्थांमध्ये परब्रह्म अविनाश आणि अलिप्त असतं. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावाच्या परब्रह्मावर अविद्येनं संसाराची मिथ्या कल्पना आपण करतो. दृश्य हे विष घातलेल्या पक्वांनाप्रमाणे मारक आहे अशी खात्री झाली म्हणजे विवेकशील पुरुषाचं मन अत्यंत विरक्त होतं. मग गुरुने सांगितलेल्या महावाक्याचं पुन्हा पुन्हा मनन करून तो आपल्या हृदयामध्ये प्रत्यगात्म्याचं अखंड चिंतन करतो. त्यामुळं संकल्प विकल्प लीन होतात, देहाभिमान सुटतो आणि त्याचं मन ब्रह्मस्वरूपात आपोआप विरून जातं. मग त्याला जिकडं तिकडं एक परमानंदच अनुभवाला येतो. हा मार्ग सगळ्यांना झेपणं कठीण आहे. म्हणून दुसराही एक उपाय सांगतात. तो कोणता तर सारे विषय भोग सोडून यमनियमांचा अभ्यास करून योग मार्गाचा आश्रय करावा. आधी नीट आसनावर बसावं, मूलाधार चक्रावर लक्ष ठेवून मुद्रा साधावी. त्यावेळी अपान वायू वरच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचतो. वरून प्राणायामानं अडलेला प्राणवायू नाभिस्थानाकडे मुरडतो. मग प्राण आणि अपान सम होतात आणि त्यामुळं शरीराची सूक्ष्म शुद्धी होऊ लागते. जुनं साचलेले असे जे मळे ते नाहीसे होऊन नाड्या शुद्ध होतात. त्या शुद्ध होण्याच्या क्रियेमध्ये शरीरात बरीच घालमेल होते. पण साधक धैर्यवान असेल तर प्राणापान सम होऊन कुंडलिनी जागी होते. प्राणापानांना घेऊन ती अचाट आदिशक्ती सुषुम्नेतून वर चढू लागते. 6 चक्रांचे कडे ओलांडून अखेर ती ब्रह्मरंध्रात पोहोचते. मग सहस्त्रदल कमलातून अत्यंत शुद्ध आणि मधुर चंद्रामृताचे झरे वाहू लागतात. ते अमृत गिळून कुंडलिनी संतोषानं गुळणा टाकते. त्यामुळं योग्याचं मन आणि शरीर कांतीनं फुलून जातं. सोहम हंसाचं पद ओलांडून योगी परमात्माच होऊन बसतो. हा मार्ग अत्यंत कठीण असल्यानं स्वतः श्रीकृष्णांनीच सांगितलं आहे. तो क्वचित एखाद्यालाच साधतो. यासाठी धोका कमी असलेला आणि सर्वांना सहज साध्य असा प्रेमाचा भक्तिमार्ग भगवंतानं सांगितला. भक्ती म्हणजे भगवंतावर अत्यंत प्रीती, रामकृष्णादी सगुणाची पूजा, त्यांच्या गुणांचं वर्णन आणि श्रवण कीर्तन, त्यांचं ध्यान आणि भजन असं सदा सर्वदा त्यांचंच चिंतन करत जावं. देह वाचा आणि मन अशा रीतीनं अनन्य भावानं सगुणोपासनेत घडून गेलं म्हणजे परमात्मा भक्तांना वश होतो. जशी देवाची भक्ती करायची तशीच सद्गुरूची पण करायची असते. त्याने ते प्रसन्न होऊन पूर्ण कृपा करतात. मग स्वानंदानं परिपूर्ण परब्रह्माचा साक्षात्कार भक्ताला होतो. अशा भक्ताला भय नाही, भ्रांती नाही, नाम नाही, रूप नाही, काळ नाही, कर्म नाही, मी नाही, तू नाही, जन्म नाही, मरण नाही, वर्ण नाही, आश्रम नाही, गुण नाही, प्रकृती नाही, ज्ञान नाही, अज्ञान नाही.
थोडक्यात सगळी लक्षणं जिथे विराम पावतात अशा एका परिपूर्ण परब्रह्माशिवाय दुसरं काहीच शिल्लक उरत नाही. भक्ताच्या देहभानाला ठिकाण नसतं, कारण देवभक्तांचं पूर्णपणे मिश्रण होऊन जीव आणि शिव यांचं तादात्म्य घडतं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्तींना मागे सारून भक्त पूर्ण सायुज्यतेच्या परमावधीला पोहोचतो. योगाचं आणि ज्ञानाचं वर्णन ऐकायला जरी गोड असलं तरी प्रत्यक्ष आचरण करून अनुभव घेण्यास भक्तीसारखा सोपा मार्ग नाही, असं भगवंतानं स्वतः स्पष्ट सांगितलं. म्हणून ते म्हणतात, उद्धवा जाण तत्वता, उद्धवा जाण तत्वता, मी सदा हृदयी वसता, भक्तांची भ्रांती जाता, मी स्वभावता प्रगटची, मी स्वभावता प्रगटची. भक्ताची भ्रांती जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भ्रांती, कल्पना या सगळ्या खोट्याच आहेत, लटक्याच आहे. आज असं दिसतं तर उद्या तसं दिसतं. आणि म्हणून सदा सर्वदा हृदयी वसता. कोण? मी. आता मी म्हणजे कोण सांगतो? भगवंत सांगतात. कोणाला सांगतात? उद्धवाला सांगतात. आणि म्हणून या 11 स्कंधात किंवा एकनाथी भागवताला उद्धव गीता असं सुद्धा संबोधल्या जातं. 20वा अध्याय नाथ महाराजांनी इथेच थांबवला आणि पुढे 21व्या अध्यायाला सुरुवात करताना आपण आता आधी अध्यायाचा परिचय करून घेऊया. म्हणजे यामध्ये थोडक्यात काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्याचा थोडासा विचार करूया. 21व्या अध्यायात वेद किंवा उपनिषद अशा आध्यात्मिक ग्रंथांमध्ये 2 अंग स्पष्टपणे दिसतात. ज्या काळी ग्रंथरचना झाली तत्कालीन प्रचारातील वाक्प्रचार आणि भाषा, लोकांच्या चालीरीती आणि जीवनसंबंधी समजुती, सामाजिक व्यवहार आणि त्यातील तात्पुरते प्रश्न हे इत्यादी गोष्टी मिळून एक अंग बनतं. जीवनाचं अंतिम ध्येय कोणतं, माणसाचा मूल स्वभाव कोणता, आदर्श जीवन कसं असतं किंवा कसं असावं आणि ते साध्य होण्यास सर्वकाली उपयोगी पडणारी साधनं कोणती, या अशा गोष्टींचं वर्णन म्हणजे दुसरं अंग करतं. कोणताही लेखक झाला तरी दुसऱ्या अंगालाच महत्त्व देऊन आपल्याला काय म्हणायचं ते मांडत असतो. नाथांनी संबंध भागवतामध्ये आणि विशेषतः या अध्यायामध्ये वेदाबद्दल विचार करताना हीच दृष्टी ठेवली आहे. दृश्यच खरं अशी ठाम समजूत असणं हे प्रवृत्तीचं लक्षण, तर अदृश्य खरं असून तेच दृश्याचा आधार आहे अशी खात्री पटणं हे निवृत्तीचं लक्षण. मग प्रवृत्तीतून निवृत्तीकडे नेणं हेच वेदोपनिषदांचं सार आहे. हा सिद्धांत नाथांनी न कंटाळता अनेक वार मांडलेला दिसतो. कुणी कसाही मनुष्य झाला तरी त्याला दृश्यामध्ये राहावं लागतं, परंतु दृश्यात व्यवहार करत असता त्याचं लक्ष अदृश्याकडे कसं लागेल ही समस्या सोडवण्यास वेदानं नाना प्रकारची बंधनं घातली आहेत. वेदानं सांगितलेले कर्मकांड कर्माकरता नसून चित्तशुद्धी करता असतं. कर्माचं पर्यवसान उपासनेतून, उपासनेचं पर्यवसान ज्ञानामध्ये होणं जरुरी असतं. ज्ञानानुभव आल्यावर त्रिपुटी नाश पावून परमात्म्य स्वरूपाची शुद्ध जाणीव तेवढीच उरते. ओंकार किंवा नाद ब्रह्म हेच शिवो भूत्वा शिवम यजेत या वेदवाक्यात सांगितलेलं जीवशिवांचं ऐक्य ते हेच होय. आणि हे सगळं कळण्यासाठी आणि करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा धागा कोण आहे, माध्यम कोण आहे, तर सद्गुरू. आणि म्हणूनच सद्गुरू हाच वैकुंठनाथ.
वैष्णव भक्तांची अशी कल्पना आहे की श्री महाविष्णू वैकुंठ नावाच्या शुद्ध सत्वानं भरलेल्या सूक्ष्म लोकातच राहतो. असा निराळा लोक नाथांना मान्य नाही, पण श्री जनार्दन स्वामींवर महाविष्णूचं रूपक मात्र त्यांनी रचलं आहे. देहबुद्धी नाहीशी झाल्यावर दृश्याकडे पाहण्याची दृष्टी आमूलाग्र बदलते. जिकडं तिकडं परमानंदाच्या लाटा उसळलेल्या अनुभवाला येतात. हा साक्षात्कार डोळ्यांपुढे ठेवून नाथांनी सद्गुरूला वैकुंठनाथ म्हटलं आहे. असं म्हणताना साक्षात्काराच्या अनुभवाची विविध अंगच त्यांनी पुढे मांडलेली आहेत. एकदा नाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं की नाथा, तुला एक अद्वितीय अनुभव आल्याशिवाय तू वापस यायचं नाही. आणि मग नाथ महाराज शूलिभंजन पर्वतावर ध्यानात बसलेले आणि तिथे एक अगदी विषारी काळा कभिन्न नाग त्यांच्या डोक्यावर अशी फणा धरून उभा असायचा. आणि ते एका शेतकऱ्यांनी, ज्याच्या गुराखी होता तो, त्याच्या शेतकरी गुराखी त्यांनी दूध आणायचा तो नाथांच्या तिथे त्या अरण्यामध्ये. आणि एकदा असंच पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर, तसा अंधारही होता आणि उजडलेलंही होतं, अशा वेळेस तो काळा कभिन्न नाग नाथांच्या डोक्यावर छत्र धरून उभा असलेला त्यांनी पाहिलं. आणि मग त्याच्या ओरडण्यानं नाथांची समाधी भंग झाली. तेव्हा नाथ महाराज म्हणाले होते, आम्हा डंखू आला काळ, तो काळची झाला कृपाळ. पण हे झालं कुणामुळे? तर माझ्या सद्गुरूंमुळे, जनार्दन स्वामींमुळे. आणि म्हणूनच नाथ महाराजांना या साक्षात्काराचा अनुभव आलेला, म्हणून ते ओंकाररूपी सद्गुरूंना नमस्कार करतात आणि त्यांना वैकुंठनाथ महाविष्णू असं म्हणून संबोधतात. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.